नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। उद्या आहे श्रावणी सोमवार तिसरा आणि उद्याची शिवामूठ आहे मूग। तर आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर जर तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे शंभू महादेवांना तर तो करून घ्यायचा आहे। आणि तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार असाल तर या गोष्टी तुम्ही आवर्जून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर या गोष्टींचा वापर तुम्ही योग्य पद्धतीने केलात, त्याची योग्य मांडणी केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल झालेले तुम्हाला जाणवणार आहेत। तर शंभू महादेवांना प्रिय असे ज्या गोष्टी आहेत त्या आपण उद्याच्या पूजेमध्ये सामील करायच्या आहेत। जसे की बेलपत्र हे जे आहे ते आपल्याला आवश्यकच आहे। त्याचबरोबर उद्याची शिवामूठ आहे मूग, पांढऱ्या रंगाची फुलं, गोकर्णाची फुलं हे जे आहे ते शंभू महादेवांना अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर भस्म, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, बेलाचं फळ या ज्या गोष्टी आहेत त्या शंभू महादेवांना अतिशय प्रिय अशा आहेत। त्यामुळे आपण आपल्या पूजेमध्ये या गोष्टींचा नक्की वापर करायचा आहे। आपण मंदिरामध्ये जाताना आवर्जून या गोष्टी घेऊन जायच्या आहेत। ज्याही पद्धतीने आपण पूजा करतो त्या पद्धतीने मंदिरामध्ये देखील छान अशी पूजा करायची आहे, बेलपत्र अर्पण करायचे आहेत। त्यानंतर शिवामूठ वगैरे वाहून घ्यायचे आहे। आणि मेन म्हणजे आपण जर धोत्र्याचं फूल किंवा फळ घेऊन गेलेले असाल, मेन म्हणजे फळ या उपायासाठी लागणार आहे फळ। तर धोत्र्याचं फळ वाहिलेलं जे आहे ती सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर आपण तिथून येताना ते धोत्र्याचं फळ आपल्यासोबत आपण येताना घेऊन यायचं आहे। आपल्या देवासमोर, आपल्या देवघरासमोर बसून त्या धोत्र्याच्या फळाची पुन्हा पूजा करायची आहे। पूजा करत असताना आपण महामृत्युंजय जो मंत्र आहे तो 108 वेळेस अगदी मनापासून म्हणायचा आहे। त्यानंतर एक तुम्ही कोरं कापड घ्यायचं आहे, पिवळ्या रंगाचं घेऊ शकता, लाल रंगाचं घेऊ शकता, त्याचबरोबर पांढरं देखील घेऊ शकता। पांढऱ्या रंगाच्या किंवा कोणत्याही रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेलं जे धोत्र्याचं फळ आहे ते तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या आतील साईडला बांधून घ्यायचं आहे। म्हणजे घरातल्याच साईडला मेन दरवाजाच्या वरती आपण हा धोत्र्याचं फळ बांधून ठेवायचं आहे। यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते। जे काही आपल्या घराकडे वाईट दृष्टीने पाहत असतील त्यांची नकारात्मक शक्ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही। या ज्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे तो त्या फळावरती होत असतो। आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी या फळाचा खूप सारा फायदा होत असतो। या आणि अशा अनेक ज्या काही समस्या आहेत, आपल्याला पैसा टिकत नसेल, दारिद्र्य असेल, वारंवार आपल्या घरामध्ये आजारपण येत असेल, या सर्व समस्यांवरती अत्यंत साधा सोपा आणि रामबाण असा हा उपाय आहे। जर तुम्हाला हा उपाय आवडला, ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा उपायासोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर।